हॅलो. हॅलो. मी कावेरी बोलतेय. काकू, चक्क मला फोन केला, पण ऑफिस आवर्स नंतर मी ऑफिस वर्क करत नाही आणि त्या वर्क बद्दल काही डिस्कसही करत नाही. नाही, मला जरा पर्सनल बोलायचं होतं. हो हो काकू, तुम्हाला पर्सनल बोलायचंय? बोला बोला. आता काय प्रॉब्लेम आलाय तुमच्या आयुष्यात? प्रॉब्लेम काही नाहीये. तुम्ही मला मदत केली ना, त्यासाठी तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. काकू, हेल्प नाही, आय मीन पैसे रिटर्न करणार आहात ना तुम्ही? हो, ते तर मी करणारच आहे. नाही नाही, मी आपलं सांगितलं, नाहीतर आता थँक्स म्हणाल. तुम्हाला वाटेल की पैसे मी मैत्री खात्यात दिले आणि तुम्ही ते पैसे रिटर्न करणारच नाही. व्याज नाही दिलं तरी चालेल, मुद्दल तेवढी रिटर्न करा काकू. तुम्हाला थँक्यू म्हणायला मी एवढा फोन केला, तरी तुम्ही मला काकू काकू काय म्हणताय हो? असे कसे हो तुम्ही? काकू, आता जे आहे ते आहे ना, आणि आपलं ठरलंय की नाही मी तुम्हाला काकूच म्हणायचं म्हणून? असं काही ठरलेलं नाहीये. हे तुमचं तुम्ही ठरवून मोकळे झाले आहात. ठेवा फोन. खडूस. काकू काकू काकू. अगं काय, चल आवर. पोटात कोकिळा ओरडायला लागली माझ्या. चल चल. कावळे असतात ग ते. तेच ते. चला आता, चला. काकी, माझं माझ्या बऱ्याच मित्रांशी बोलणं झालंय. म्हणजे ऑफकोर्स आपली PR टीम आहे, पण जर आपल्याला बाहेरून काही मदत लागली तर माझं खूप चांगलं नेटवर्क आहे, त्यांची हेल्प होऊ शकते आपल्याला. अगं बाई सानिया, किती पटापट कामं करायला सुरू केलंस ग तू. बहिणी, किती कर्तबगार आहे ना आपली सानिया. राजवर्धन, तुला कशी वाटली कॅम्पेनची आयडिया? तुमचं सगळं ठरलंच आहे, तर आता मी काय सांगणार? टू बी ऑनेस्ट, मला हे तितकंच आवडलेलं नाही. डिजिटल काय, प्रिंट काय, दोन्ही कॅम्पेन फार क्लिशे आणि टिपिकल वाटते. लोअर लेवलचे बिझनेसमॅन असले छोटे मोठे कॅम्पेन्स चालवतात. सो मला असं वाटतं की आपण हे करू नये. तुम्हाला वाटतं तसं नाहीये ते. या आयडिया क्लिशे नाहीयेत. हा, म्हणजे त्या आयडियाज अप्लाय करताना फार वेगळ्या पद्धतीने एक्झिक्यूट होऊ शकतात असा विश्वास आहे माझा. हा, पण तुमचा विश्वास नसेल त्याला मी काहीच नाही करू शकत. एक मिनिट. राजवर्धन, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. बिझनेस उभा करताना किंवा आपण उभा केलेला बिझनेस यशस्वीपणे पुढे नेताना जसा वेळ, पैसा, मेहनत हे महत्वाचं आहे ना, त्याबरोबर एक गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. ते म्हणजे आपण ज्यांना संधी देतोय त्या माणसांवरचा आपला विश्वास. अरे, जे आपल्यासाठी काम करू पाहतायत त्यांच्यावरती जर आपण विश्वास ठेवला तर ते आपल्यासाठी काम करायला जीवाचं रान करतील. कायम लक्षात ठेव हे. तसंही सानियाचं कॅम्पेन आपण पाहिलंय आणि ते चांगलं आहे, आपल्या कंपनीच्या फायद्याचं आहे, आपल्या सगळ्यांना आवडलंय ते. हे बघ सानिया, आमचा विश्वास आहे तुझ्यावर आणि
हे जे काही तू म्हणतेस ना बाकीच्यांना काम देण्याविषयी, त्याबद्दल आपण नंतर बोलू. पण आता महत्वाचं म्हणजे तू तू उद्या ऑफिसला ये. मग आपण प्लॅन ऑफ ऍक्शन ठरवूया. हो. हे कॅम्पेन कसं पुढे न्यायचं त्या संदर्भातल्या सगळ्या चर्चा करूया. आणि मला वाटतं आपण बजेट बद्दलही बोलूया तेव्हा. काय राजवर्धन? ओके. See you tomorrow at the office. फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला प्रिंट मीडियामध्ये कॅम्पेन लॉन्च करायचंय आणि सेकंड स्टेज असेल डिजिटल मीडिया कॅम्पेनची. ओके. या सगळ्याचं बजेट मी प्लॅन केलंय आणि तसा मेलही केलाय. हो. Sorry, I'm a bit late. अरे नाही, काही हरकत नाही. सानिया, प्लीज कंटिन्यू. बजेटचा मेल केलाय तुम्हाला. पाहिले मी ते मेल. बट सॉरी टू से, या कॅम्पेनसाठी एवढं बजेट नाही मिळू शकत. हे बघ राज, हे कॅम्पेन महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि झाला तर आपल्या कंपनीचा फायदाच होणार आहे. नाही, बेनिफिट नक्कीच मिळेल. पण आत्ता या कॅम्पेनसाठी आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट करावे असं मला वाटत नाही. ग्रेट. नाही, बरोबरच आहे तुमचं. जर आता आपल्याकडे एवढे पैसे नसतील तर नको करूया आपण. नाही, कसं आहे ना, माहेरच्या चहाकडे जर त्याचं नाव वाचवायला खर्च करण्यासाठी पैसेच नसतील तर कशाला ना हा एवढा सगळा उपद्व्याप करायचा. मला वाटलेलं की किमान एवढे पैसे तरी आपल्याकडे असतील खर्च करायला, पण नाही. नो इश्यू. जेव्हा आपल्याकडे बजेट असेल तेव्हा करूया आपण. येते मी. सानिया काकी, येते मी. राज, खरंच पैसे नाहीयेत का तू उगीच आपलं? आई, जे तुला समजायचं आहे ते समज. या कंपनीची मार्केटिंग टीम मी लीड करतो, कंपनीचा अकाउंट मी लीड करतो. सो लेट मी हँडल इट बाय माय वे. या घरातल्या प्रत्येकाला कसं सांभाळायचं तर काही कळत नाहीये मला. आणि मुख्य करून राजला. नात्यांना कमीपणा द्यायला तो आता बिझनेस मध्ये जे योग्य आहे, गरजेचं आहे ते पण करायला तयार नाहीये. नका काळजी करू, होईल सगळं नीट. असो, हे तर चालूच असणार आहे आमचं. बरं, तू मला ती सांग, तुझं कसं चाललंय सगळं? घराचा प्रॉब्लेम झाला का सॉल्व? हा, सॉल्व असं नाही म्हणता येणार, पण एक मार्ग निघालाय.
म्हणजे त्या माणसाचं म्हणणं आहे की सगळे पैसे एकत्रित देऊ शकत नसाल तर मग त्याच घरात भाड्याने राहा. दर महिन्याच्या महिन्याला भाडं द्या. त्यामुळे मग आता आजी, तात्या, आई सगळे परत गावाला गेलेत. त्याच घरात आता दर महिन्याला भाडं देऊन राहतील. कावेरी, मला माहितीये बाळा तुझ्या मनात काय चाललंय ते. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस बाळा. तुझ्या आईची आठवण असलं ते घर, तुझं हक्काचं घर मी तुला नक्की परत मिळवून देईन. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. येते. ये. हा, बोल जयराम. हॅलो मॅम, राजवर्धनचं आणि माझं बोलणं झालं काल. हो, मग काय म्हणाला राज? तुम्ही म्हणताय की ती जागा तुम्हाला हवी आहे, पण राजवर्धन म्हणतोय की तिथे रिसॉर्टच बांधायचा आणि लवकरात लवकर घर पाडून काम सुरू करायला सांगितलंय. तो आम्ही 1-2 दिवसात काम सुरू करायचं म्हणतोय. कसं आहे, सीझनच्या आधी रिसॉर्ट ओपन व्हायला हवं ना. बस एवढंच सांगायला फोन केला. सॉरी, ठेवू? हो, ठीक आहे. मला कळतं राजवर्धन असं का करतोय. फक्त स्वतःला माझ्या नजरेत सिद्ध करून दाखवायला तो घाईघाईने कावेरीचं घर पाडून तिथे रिसॉर्ट बांधायला निघालाय. एकदा का ते घर पडलं तर मी कावेरीला दिलेला शब्द कधीच पूर्ण करू शकणार नाही. काय करू आता? ताई, आज डब्याचं काय करायचंय? मी जाऊन घेऊन येऊ का? आज स्पेशल आयटम असणार आहे. परवा होता तसा. मला माहित नाही रे बच्चू. ताई, काळजीत दिसतेस. काही झालंय का? काय सांगू, एक खूप मोठा पेच आलाय माझ्या समोर आणि तो कसा सोडवावा मला कळत नाहीये. काय झालंय? अरे, मी आता गुहागरला गेले होते ना, तेव्हा मी खूप छान घर पाहिलंय. मस्त टुमदार घर. ते घर मला हवंय, पण प्रॉब्लेम असा आहे की ते घर ज्या जमिनीवर आहे ती जमीन राजवर्धनच्या कंपनीने विकत घेतली आणि त्यांना तिथे रिसॉर्ट बांधायचा आहे. हो ताई, मी पण ते घर बघितलंय. छान टुमदार घर आहे. हो ना. तुला सांगतो, कोकणात आहे ना असं एक तरी घर असावं आपलं. खरंच मलाही तसंच वाटतंय. म्हणूनच हवंय ना मला ते घर. पण राजला कोण समजावून सांगणार, सांग तू मला. बरं, हा जो बिझनेस आहे तो राजचा स्वतःचा स्वतंत्र बिझनेस आहे, त्यामुळे मी त्याला थांबवू शकत नाहीये. ते घर जर राजने पाडलं तर खूप प्रॉब्लेम होईल. मला तेच घर हवंय. पण राजचं माहिती आहे ना तुला, त्याला प्रत्येक गोष्टीची घाई असते. त्याच्या मनाने एखादी गोष्ट घेतली की त्याला ती तडीच न्यायची असते. मग मागचा पुढचा कसलाही विचार तो करत नाही. मला त्याला समजावून सांगायचंय, त्यासाठी मला थोडासा वेळ हवाय. माझी खात्री आहे मला थोडा वेळ अजून मिळाला ना तर मी त्याला समजावू शकेन, थांबवू शकेन. खरंय ताई, आपल्याला वेळ मिळायला हवा. काय करायचं? काय बच्चू, एक मिनिट. एक उपाय आहे. तू तू करशील का? माझं एक काम करशील? अगं, तू हुकूम कर फक्त. तू सांगायचं आणि मी करायचं. काय करायचंय सांग. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेव बच्चू, हे कोणालाही कळता कामा नये. हो. हा, तर हे बघ, वा,
मस्त प्लॅन आहे हा. त्यामुळे काय होईल, घर पाडण्याचा कार्यक्रम लांबणीवर जाईल तेच हवंय मला. आणि आपल्याला वेळ मिळेल राजला समजवायला. हा, पण हे सगळं आपण केलंय हे जर राजला कळलं तर तो खूप चिडेल ना ताई. माहितीये मला बच्चू, राज खूप चिडेल. पण बच्चू, मी त्याच्या भल्यासाठीच करते ना, हम्म. अशी खात्री आहे. एक ना एक दिवस त्याला हे कळेल आणि पटेल सुद्धा. बरोबर आहे ताई, मी लागतोच कामाला. हो. हा. सानिया, अगं काय झालं? आदित्य, तो राजवर्धन मुद्दामून क्रॉस करतोय मला. आता बघ ना, मी एवढी मेहनत घेतली, प्रेझेंटेशन रेडी केलं, कॅम्पेन अरेंज केलं. रत्न मला काकीला सुद्धा हे सगळं आवडलेलं, पण नाही. राजवर्धन मुद्दामून बजेट वरून रडारड करायला लागला. आदित्य, तू हसतोयस? हसू नको तर काय करू सानिया, मला माहिती होतं हे असंच होणार आहे. तुला ही गोष्ट मी याआधी कमीत कमी 1000 वेळा तरी सांगितली असेल की राजवर्धन बिझनेसच्या बाबतीत किती जास्त पजेसिव्ह. सांगितली होती ना. हे बघ, त्याला नाही आवडत आपण कोणीही त्याच्या बिझनेसमध्ये इंटरफेअर केलेलं. तरी तुझा उत्साह म्हणून तू गेलीस तिकडे आणि मला काय म्हणाली होतीस की तू फक्त तुझ्या आयडियाज शेअर करणार आहेस, बरोबर? पण आता तुला त्या आयडियाज एक्झिक्यूट पण करायच्या आहेत, त्यासाठी तुला बजेट पण हवंय. तो नाही देणार तुला बजेट, हे तुला आधीपासूनच माहिती होतं. मग आता कशाला- आदित्य, तो राजवर्धन मला अडवा येतोय आणि वरून तू मलाच ऐकवतोयस. हे बघ सानिया, मी तुला आधीच सांगितलं होतं की आपण या सगळ्यामध्ये न पडलेलंच बरं आहे. हो रिअली आदित्य? पडूया नको म्हणजे काय? मग आश्रितासारखं आयुष्यभर जगायचंय तुला इथे? आश्रित? एक मिनिट, काय म्हणलीस तू आता? आश्रित? आईची भाषा तुझ्या तोंडी कधीपासून यायला लागली? हा, तू पण आईसारखंच बोलायला लागलीस आता. हो, मी बोलणार आईंसारखं, कारण आई जे काही म्हणतात ना ते पटायला लागले मला. रत्न, मला काकी ज्या पद्धतीने मला इग्नोर करतायत ना, हे गेले 4 दिवस पाहते मी आदित्य. ती कावेरी पण मला इग्नोर करतेय. राजवर्धन, तो राजवर्धन मुद्दामून बजेटच्या नावाने खोड काढतोय माझी. मुद्दामून हे सगळं ना, हे लोक मुद्दामून करतात. आदित्य, कळतंय का तुला? हा, त्यांना आयुष्यभर आपल्याला या घरात आश्रितासारखं ठेवायचंय, पण मी तसं होऊ देणार नाही. समजलं ना तुला? कारण मी आदित्य तुझ्यासारखं नाही राहू शकत. नाही राहू शकत म्हणजे? सानिया, तू लग्नाआधी काय म्हणाली होतीस मला? की आधी तू जिथे असशील तिथे तुझ्यासोबत आनंदाने राहील मी. आणि आता तूच पुन्हा एकदा विचार कर सानिया, आपण काय बोलतोय, आपण काय करतोय याचा एकदा परत नीट विचार कर प्लीज. आदित्य ऐक ना. काय मम्मा, काय झालं आता तुला? कशाला फोन केलायस? अगं, अशी चिडतेस कशाला? मी फक्त ऑफिसचं काम कसं चाललंय एवढंच विचारायला फोन केला. ए काय ग, आपल्या कॅम्पेनचं पुढे काय झालं? कसलं कॅम्पेन आणि कसलं काय? तो राजवर्धन आता बजेट द्यायला नको म्हणतोय आणि त्याचा सगळा राग मी आदित्यवर काढला. आता त्याच्याशी भांडले. आता आदित्य पण चिडलाय माझ्यावर. अम्मा, बघ, मला आता हे सगळं नको झालंय. इथेच माणसं हार मानतात
आणि मग लाईफ टाईम मोठं आपल्याला काही करताच आलं नाही म्हणून रडत बसतात. हे बघ बच्चा, तू हार मानू नकोस. मी 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 करते काहीतरी. एक मिनिट मम्मा, तो राजवर्धन बजेट देत नाहीये, ह्याच्यावर तू काय करणार आहेस? हे बघ बच्चा, जेव्हा मानाने काही मिळत नाही ना तेव्हा अपमानाने ते घ्यावं. तू काळजी नको करू. आता राजवर्धनला जे काही सांगायचंय ना ते मीच क्लिअर सांगते. मम्मा येऊ का? हॅलो हॅलो निकिता, अगं इथे एक बुके आलाय आपल्या राजवर्धन सरांसाठी. एकच मिनिट मी चेक करते. एक मिनिट, मला माहिती आहे बुके कोणी पाठवलाय. मी येते आणि कलेक्ट करते बुके. ओके ठीक आहे. हॅलो हॅलो मॅम, आलाय तुमचा बुके. हा पण ते हा, ग्रीटिंगचं काय झालं ना मी चेक करते आणि सांगते तुम्हाला. थँक्स. वेलकम. ओके. नेहा, मला अरे वा, किती छान आहे बुके. कुणी पाठवलाय? कोणी पाठवलंय ते माहित नाही. कुणासाठी पाठवलाय? आपल्या सरांसाठी. राजवर्धन सरांसाठी आहे? हो. बुके कोणासाठी आला? सर तुमच्यासाठीच आलाय. काकू, then why are you touching it? दुसऱ्यांच्या गिफ्ट्सना हात लावायचा नसतो. हे तुमच्या सो कॉल्ड संस्कृतीमध्ये येतं की नाही माहित नाही, पण बेसिक मॅनर्स मध्ये येतं. मी फक्त ग्रीटिंग बघत होते. तुम्हाला ते कुणी पाठवलं यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. काकू, आय एम अ बिझनेसमॅन. क्लायंट्स असे गिफ्ट्स पाठवत राहतात. तुम्ही जेलस नका हो. मी कशाला जलस हो? तुम्हाला कोणी बुके पाठवला, ग्रीटिंग पाठवलं तर? सर, मॅडमने तुम्हाला केबिन मध्ये बोलवलंय. ठीक आहे, मी आलो. हा बुके माझ्या केबिन मध्ये ठेवा. येस सर. आणि हो, काकूंना न दाखवता ठेवा. येस सर. एक्सक्यूज मी. अहो, मला जेव्हा कळलं ना तेव्हा मला इतका मोठा धक्का बसला सांगते तुम्हाला. मी म्हटलं अगं बाई, बाहेरून सगळं सुंदर सुंदरच दिसतं, पण आतमध्ये काय काय घडत असतं नाही, म्हणजे जगात काय काय घडत असतं आपल्याला काही अंदाजच नसतो नाही का. आपण मात्र आपल्याच जगात असतो. मला बोलावलंस? हो, म्हणजे तुझीच वाट बघत होतो आम्ही. यांना काहीतरी बोलायचंय. बोलायचंय म्हणजे सानिया म्हणाली मला की तुमच्याकडे कॅम्पेनसाठी बजेटच नाहीये. म्हटलं अरे बापरे, म्हणजे इथे सगळे आर्थिक मंदीतच दिसतायत. आपण काहीतरी मदत करायला हवी पैशांची.
म्हणून मी पैसे घेऊन आले. एक मिनिट. हाच चेक. तुम्हाला जी काही मदत लागेल ना ती ह्याच्यातूनच घ्या. एक मिनिट. माहेरच्या चहाला तुमच्या हेल्पची गरज नाहीये. इतका वर्स्ट टाइम आला नाही अजून आमचा. ओ, वर्स्ट टाइम नाही आलाय का? नाही म्हणजे मला सानियाकडून कळलं की तुमच्याकडे कॅम्पेनसाठी साधे 10-15 लाख सुद्धा नाहीये. म्हणजे बघा हा बाबा, फक्त मी मदत करतेय म्हणून ती नाकारायची असेल तर हा मुद्दा वेगळाच आहे. पण कसं आहे ना, मदतीसाठी हात पसरायला कधी लाजू नये, नाहीतर माणूस आणखी खड्ड्यात जातो. हे बघा सानियाची आई, मला वाटतं तुम्ही जे बोलायला आला होतात ते तुमचं बोलून झालंय. तुम्ही जाऊ शकता आणि प्लीज तो चेक घेऊन जा. नाही बोलून झालंच आहे माझं. आपण खरंच सांगते, हा चेक ठेवून घ्या आणि लागेल तेव्हा एनकॅश करा. क्लिअर सांगते, आमचं बरं चाललंय, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यात ह्यांचं प्रकरण झालं आणि माहेरचा चहाचं नाव खराब झालं. तेव्हा हे पैसे तुम्ही वापरले तर तुमच्याच फायद्याचं ठरेल. असं नको व्हायला ना की ह्यांची मुलगी लग्न करून घरी आली आणि तिच्या पायगुणामुळे माहेरचा चहा खराब झाला. त्यामुळे लागली तर मदत ह्याच्यातून नक्की घ्या. मी म्हणून मदत करते माझ्या लेकीसाठी. तुम्ही निघताय ना? शुअर. येते. पाहिलंच राजवर्धन, तू सानियाच्या बाबतीत असा आडमुठेपणा केला नसतास ना तर ही बाई येऊन असं ऐकवून नसती गेली. काय वाटेल ते बोलून गेली ती. मी तुला किती वेळा सांगितलं राजवर्धन, बिझनेसमध्ये पर्सनल हेवेदावे आणायचे नसतात. असं केलं तर आपण त्यांच्या लेवलला जाऊन बसतो ना. योग्य आहे का ते? हे बघ, सानियानी जे कॅम्पेन डिझाईन केलंय ते चांगलं आहे आणि त्यांनी आपल्या बिझनेसचा फायदाच होणार आहे. तू आता एक हे सगळं मिटवून टाक. शांतपणे तू तिचं बजेट पास करून टाक. ठीक आहे? ओके. काकू एक मिनिट. ते जे कॅम्पेनिंगचं बजेट वगैरे त्याची प्रिंटआउट काढून फाईल रेडी करून माझ्या केबिन मध्ये घेऊन या. त्यावर जरा डिस्कस करायचं. खडूस बोका. हॅलो. हॅलो राज, यार एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? अरे, ज्या जागेवरती आपण घर पाडून रिसॉर्ट बांधणार होतो त्या जमिनीवर केस टाकली यार कोणीतरी. पोलीस कंप्लेंट केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या लँडवर त्यांचा मालकी हक्क आहे आणि त्या कंपनीने इलिगली त्यावर ताबा मिळवलाय. काय? अरे पण आपण लिगली सगळं चेक केलं होतं ना. वर एक क्लीन आहे सगळं. आता मध्येच हा कोण उपटसुंबा निघालाय माहित नाही. आताच पोलीस स्टेशन मधून कॉल आला होता. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत घराला हात लावू नका. काम सुरू केलं तर स्टे येईल त्याच्यावर. यार म्हणजे हे सगळं पुढे जाणार. हो,
पुढे जाणार आहेत. पण तू टेन्शन नको घेऊस, मी बघतो काय करायचं, तुला अपडेट देत जाईन. घरचा बिझनेस आई नीट करू देत नाही आणि बाहेर हे काय करताय? यालाही जीव असतो. सो व्हॉट? मलाही काहीतरी होतंय, मलाही राग येतोय म्हणून केलंय ते. तुम्हाला होतंय ना, मग याच्या शिवाय का खेळताय? रोपटं कशाला फेकून मारलं? आता झालं ना नुकसान. हो काकू, ते कंपनीच्या पैशातून आणलंय. सो कंपनीचं नुकसान होतंय, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मी तुमच्या लॉस बद्दल बोलतही नाही. या बिचारा रोपट्याचं जे नुकसान झालंय ना त्याबद्दल बोलतेय. तुमचे पैसे गेले तर गेले हो, पण याचा जीव गेला तर? हो असं कसं जाईल? बाहेर जाऊन लावा ते परत. ते तर मी करणारच आहे, पण तुम्हाला त्रास होतोय म्हणून वागण्याची ही कुठची पद्धत आहे? नीट लक्षात घ्या, निसर्ग आणि आपण को एक्झिस्ट करतो. ते आणि आपण वेगळे नाही आहोत. हो काकू, प्लीज लेक्चर देऊ नका प्लीज. आणि जर लेक्चर द्यायचं असेल तर माझ्या समोर अजिबात येऊ नका. आउट. आय सेड आउट. काय काय चाललंय का तुम्हा दोघांचं? तुमचे आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत आहेत. ऑफिस आहे हे. आई ते एक शब्द बोलू नकोस. तुम्ही दोघंही ताबडतोब माझ्या केबिन मध्ये या. या दोघांना एकत्र यायला वेळ मिळावा यासाठी त्या जमिनीवरती केस टाकली मी. पण यांची भांडणं तर सुरूच आहे. जो काही वेळ मिळालाय त्यात त्यांना एकत्र आणायला पाहिजे, काही करून. काय करता येईल? तू टेन्शन घेऊ नकोस बच्चा, तुला बजेट मिळणार. सोड ग मम्मा, तू आता उगाच होप्स दाखवू नकोस आम्हाला. आय नो तो राजवर्धन माझं बजेट कधीच सँक्शन करणार. हा ग, मी सांगते ना तुला, राजवर्धन बजेट सँक्शन करणार. मी त्याचे चांगले कान पळून आले. काय? एक सेकंड, कान पिळस म्हणजे नक्की काय केलंस तू? अगं, आतापर्यंत त्याचा कुणीही अपमान केला नसेल ना एवढा मी अपमान करून आली. तुला माहितीये, जेव्हा त्या कॅम्पेनसाठी मी पैसे देते असं म्हटलं ना, त्याचं तोंड चांगलंच पडलं. आता स्वतःचा इगो जपण्यासाठी तरी तो बजेट नक्की सँक्शन करेल. मम्मा खरंच असं होईल? ऑफकोर्स, कारण त्यांना माहिती आहे ना, कॅम्पेन करण्याकरता सुद्धा त्यांच्याकडे बजेट नाहीये, त्यांच्याकडे पैसेच नाहीये. असे मी बोंब 4 चौघात मारत सुटेल. मम्मा 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 ग, आय लव्ह यू. कसली हुशार आहेस तू. पण हे सगळं मला का नाही सुचलं आधी? जमेल जमेल, तुला सुद्धा असं बोलायला जमेल. पण बच्चा, आता ना कामावरती फक्त फोकस करा. नाही त्याचं काय आहे, कॅम्पेन तू एकदा दणदणीत केलंस ना की रत्नमालाला असं वाटलं पाहिजे की हे सगळं फक्त तूच हँडल करू शकतेस. कळतंय का मी काय बोलतेय? तू म्हणतेस ना, अगदी तसंच होईल बघ. काय चाललं होतं तुमचं? केवढा आवाज वाटला होता तुम्हा दोघांचाही. किती मोठ्याने बोलत होतात तुम्ही. तुमचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. सॉरी.
माझा आवाज वाढला होता बिकॉज मी थोडा फ्रस्ट्रेट होतो. काय झालं तुला फ्रस्ट्रेट व्हायला? त्या सुवर्णताई येऊन जे काही बोलून गेल्या त्यामुळे की अजून काही वेगळं कारण? अजून बरंच काही. राज, तुला काही प्रॉब्लेम असेल तर बोल माझ्याशी, शेअर कर, मी मदत करेन तुला. पण ही आपल्या एम्प्लॉईशी बोलायची कुठली पद्धत झाली तुझी? तुला माहिती बाहेर सगळा स्टाफ ऐकत होता तुमच्या दोघांचं बोलणं. काय वाटलं असेल त्यांना? बरोबर आहे का हे? सॉरी, माझं जरा चुकलंच बोलताना. हवं तर मी माफी मागायला तयार. काकू सॉरी. इट्स ओके. मी पण सॉरी. ठीक आहे. हे बघा, खरं तर एका इन्व्हेस्टर बरोबर आता माझी मीटिंग आहे आणि मी तिथे जाणं अपेक्षित आहे. पण मला दुसरी महत्वाची मीटिंग आहे. तर माझ्या जागी तू जा आणि मेक शुअर तो इन्व्हेस्टर आपल्या नवीन आउटलेटमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होईल. डोंट वरी, आय विल क्रॅक इट. आय विल नाही, वी विल. तू एकटा जात नाहीयेस, कावेरी पण तुझ्या सोबत येणार आहे. काय? तिथे या काकूंची काय गरज आहे? काय चाललंय तुझं राजवर्धन? तू काय तिला सारखं काकू काकू म्हणत असतोस ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर? बरं दिसतं काय? मिस कावेरी नाही म्हणतायत तुला? आणि मी सांगते म्हणून ती तुझ्यासोबत जाणार आहे. हे बघ, तुला सुद्धा ना आपल्या हाताखालच्या माणसांबरोबर कसं वागायचं, त्यांना बरोबर घेऊन कसा बिझनेस वाढवायचा हे कळलं पाहिजे, शिकलं पाहिजे. कावेरी, तू जाणार आहेस राजसोबत मीटिंगला? मॅडम, पण मी याआधी कधीच अशा मीटिंग्स हँडल केल्या नाही आहेत. मग काय झालं? प्रत्येक गोष्टीला पहिली वेळ असतेच ना. आज जा, शिकशील तू. हे बघ, माझ्या वतीने बोलायचे सगळे अधिकार मी तुला दिले, तसं समज. ठीक आहे? ऑल द बेस्ट. ठीक आहे. चला काकू. राज, आत्ता सांगितलं ना तुला मी. चला जा, ऑल द बेस्ट. मी ज्या कारणासाठी या दोघांना एकत्र पाठवते ते घडू दे. त्या दोघांमधलं अंतर कमी होते. मैं कम इन? अरे या 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 या, बसा ना. लास्ट टाइम माझ्यामुळेच जरा मीटिंग कॅन्सल झाली. इट्स ओके, नो इश्यूज. स्टार्ट करूयात? येस येस येस. या, आम्ही आमचे फ्युचर प्रोस्पेक्ट्स आणि प्लॅन्स तुम्हाला ऑलरेडी मेल केले. बघितलेत मी. त्यात मला काही डाऊट्स आहेत, त्याच्यावर आपण डिस्कस करूया. शुअर. मला असं विचारायचंय की आजच्या जगामध्ये संस्कृती आणि परंपरा याचं प्रोपोगंडा आणि महत्व वाढले, पण आजही मात्र लोकांना अप टू डेट राहायला आवडतं. त्यामुळे तुमच्या बिझनेस प्रॅक्टिसेस मध्ये संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचा आग्रह मोड व्हायला पाहिजे असं मला वाटतं. एक्झॅक्टली. आम्ही सुद्धा तोच प्रयत्न करणार आहोत. सो डोंट वरी, तुम्ही अगदी निश्चिंत होऊन इन्व्हेस्ट करा. सॉरी सर, मला मध्ये थोडं बोलावं लागेल. सर, तुम्ही म्हणताय ना तसं संस्कृती मोल्ड करून आधुनिक करता येणार नाही. म्हणजे विषय असा आहे ना की संस्कृती जपणं हीच आमची ओळख आहे.
आणि तिचाच आग्रह मोल्ड करायचा म्हणजे स्वतःची ओळख नाकारण्यासारखं आहे ना सर. आपणच जर आपली ओळख नाकारली तर मग जग तरी आपली ओळख कशाला स्वीकारेल. उलट आपण जगाला आपली संस्कृती परंपरा याची ओळख करून दिली पाहिजे, तर जग हसत हसत स्वीकारेल. आणि कसं आहे ना सर, मॉडर्न पद्धतीने बिझनेस सगळेच करतात हो. आपण आपलं वेगळेपण सिद्ध करायला पाहिजे, तर बाकीचे सगळे आपल्याला स्वीकारतील. हा, फक्त आपला स्वतःवरचा विश्वास डळमळीत होता कामा नये. दॅट्स इट. आपण कोण? मी रत्नमाला मॅडमची पर्सनल असिस्टंट. ओके, पण तुम्ही एक सांगताय, ते एक सांगताय, पण तुमच्या दोघांच्या बोलण्यात सिमिलॅरिटी नाहीये. मग मी इन्व्हेस्ट कसं करणार? नाही सर, असं नाहीये की सिमिलॅरिटी नाहीये. ऍक्च्युली कसं आहे ना, संस्कृती आणि परंपरा ही आमची आयडेंटिटी आहेच, पण ती जरी आयडेंटिटी असली तरी मॉडर्निटी सोबत घ्यायला हवी असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. पण याचा अर्थ जुनी ओळख पुसून टाकायची असा होत नाही ना सर. उद्या तुमचा गैरसमज व्हायला नको म्हणून मी आत्ताच क्लिअर करते. आपण सगळं ग्लोबल करू असं म्हणतो, पण पाश्चात्य देशात ना भारतीय संस्कृती फॉलो करण्याचा ट्रेंड आलाय. म्हणून मला असं वाटतं नवीन काही करायला माझी हरकत नाहीये, पण ना सर, नवीन काहीतरी करण्यासाठी जुन्या गोष्टी हद्दपार करण्याचा हट्ट कशासाठी ना. तुमच्या दोघांच्या बोलण्यात सिमिलॅरिटी काही दिसत नाही. मग मी इन्व्हेस्ट कसं करणार? नाही सर, असं नाहीये की सिमिलॅरिटी नाहीये. ऍक्च्युली कसं आहे ना, संस्कृती आणि परंपरा ही आमची आयडेंटिटी आहेच, पण ती जरी आयडेंटिटी असली तरी मॉडर्निटी सोबत घ्यायला हवी असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. पण याचा अर्थ जुनी ओळख पुसून टाकायची असा होत नाही ना सर. उद्या तुमचा गैरसमज व्हायला नको म्हणून मी आत्ताच क्लिअर करते. आपण सगळं ग्लोबल करू असं म्हणतो, पण पाश्चात्य देशात ना भारतीय संस्कृती फॉलो करण्याचा ट्रेंड आलाय. म्हणून मला असं वाटतं नवीन काही करायला माझी हरकत नाहीये, पण ना सर, नवीन काहीतरी करण्यासाठी जुन्या गोष्टी हद्दपार करण्याचा हट्ट कशासाठी ना. पण संस्कृती आणि परंपरा याचा इगो बाळगून बिझनेस नाही करतायत मॅडम. खरंय सर, कोणताच इगो बाळगून बिझनेस करता येत नाही. अभिमान बाळगून नक्कीच करता येतो. माहेरचा चहा संस्कृतीचा अहंकार आहे म्हणून टिकून नाहीये, तर संस्कृतीचा अभिमान आहे म्हणून टिकून आहे. नाही, तुमचं उत्तर चांगलं आहे, पण त्यावर इम्प्रेस होऊन मी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत ना मॅडम. एनिवे, आपण असं करूया, मी जरा याच्यावर विचार करतो आणि तुम्हाला काय ते 5 वाजेपर्यंत कळवतो. इज दॅट ओके? येस सर. अरे आला, काय झालं? छान झाली ना मीटिंग? कशी होणार या काकू असताना? राज, परत काकू? नाही, काकूच म्हणायला हवंय. यांच्या मूर्खपणामुळे ते इन्व्हेस्टर निघून गेले. म्हणजे असं काही झालेलं नाहीये. त्यांनी अजून हो किंवा नाही काहीच कळवलेलं नाही. ते 5 वाजेपर्यंत कळवतो म्हणाले. नंतर कळवतोचा अर्थ नकारच असतो.
आम्ही सुद्धा इंटरव्ह्यू देणाऱ्यांना जेव्हा घ्यायचं नसतं ना तेव्हा हेच सांगतो, ते इन्व्हेस्टर त्यांचा नकारच कळवणार आहेत. एक मिनिट थांबा दोघे. नक्की काय झालंय मला कळेल का? या काकू त्यांना म्हणाल्या की आम्ही आमची संस्कृती परंपरा सोडणार नाही, म्हणून ती आमची आयडेंटिटी आहे. हो मग नाही ते खरं आहे, पण एवढ्या तोऱ्यात डायलॉग बाजी करायची गरजच काय होती? त्यांना आधी हो म्हणू द्यायचं होतं ना. एकदा का त्यांनी इन्व्हेस्ट केलं त्याच्यानंतर आपल्याला हवं तसं करता आलं असतं. पण ही शुद्ध फसवणूक झाली नसती का? म्हणजे विषय असा आहे की एखाद्याला प्रॉमिस करताना एक करायचं आणि नंतर काहीतरी वेगळंच करायचं. असं करून कसं चालेल ना? सगळ्या गोष्टी आधीच क्लिअर असलेल्या बऱ्या असतात, म्हणून मी त्यांना तसं सांगितलं. आणि माझा विश्वास आहे ते आपल्याकडेच येतील. हो का? आता तुमच्या विश्वासावर हा बिझनेस चालवायचा आहे का आम्ही? हा नाही ठीक आहे, नाउ एक्सेप्ट माय चॅलेंज. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या इन्व्हेस्टरचा होकार आला तर तुम्ही जे सांगाल ते मी कर, आणि जर 5 वाजेपर्यंत होकार नाही आला तर तुम्हाला ही नोकरी सोडावी लागेल. डू यू अग्री? डू यू अग्री? राज, येस. अगं येस काय? हो मॅडम, खरंच चालेल मला. पण अगं ग्रेट, सुपर्ब. आता डिरेक्ट संध्याकाळी 5 वाजताच भेटूया. अरे अगं काय वेडी मुलगी आहेस तू, काय करून बसलीयस? नाही मॅडम, माझा विश्वास आहे. आपण जी तत्व पाळतोय त्यावरही कधीतरी विश्वास ठेवून बघायलाच हवा ना. त्यांची कधीतरी परीक्षा बघायलाच हवी. हॅलो. यावेळी काय केलं सरांनी बुकेचं? अहो मॅम, इथे झाडं तुटून पडतात, तुम्ही फुलांच्या बुकेचं काय घेऊन बसलात? सॉरी, मला कळलं नाही काय झालंय. अहो मॅम, आज ऑफिसमध्ये ना वातावरण खूपच तापलंय. 1 मिनिट, तू मला खूप कन्फ्यूज करतेस. काय झालंय क्लिअर सांग. मॅम, मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही, नाहीतर ना माझ्यावर काहीतरी शेकेल. बाय, मी फोन ठेवते आता. हॅलो. काय झालं असेल तिथे? कावेरीला फोन करून विचारते. मेल आला असेल का इन्व्हेस्टर्सचा? हा वैदेही. हॅलो काऊ, तुमच्या ऑफिसमध्ये काही झालंय का ग? तुला कसं कळलं? अगं मी ते अकाउंट्स डिपार्टमेंटला फोन केला होता ना, ते आमचे जुने जीएसटी बिल्स आणि सगळं बाकी होतं, यू नो ना. मग त्यांनी सांगितलं काहीतरी ऑफिसला गडबड झाली म्हणून तुला फोन केला. नाही ग, काही नाही झालंय. तो खडूस बोका माहिती आहे ना तुला. नेहमीप्रमाणे त्याने ऑफिसमध्ये दंगा घातला. वर्गातला एक द्वाड मुलगा असतो ना, ज्याच्याशिवाय शाळा पूर्णच होऊ शकत नाही, तसा आहे तो. जाऊ दे, ते सोड. तू कशासाठी फोन केला होतास? नाही, मी हेच विचारायला फोन केला होता. पण नेमकं काय झालंय काऊ?
वैदेही जाऊ दे ना, मी घरी आल्यावर तुला सगळं सांगते. आत्ता नको मला टेन्शन देऊ. बाय. अगं काय झालं असेल? हॅलो. हॅलो नेहा, मेल आलाय का ग इन्व्हेस्टर्सचा? नाही, अजून तरी आला नाहीये, पण आला तर मी नक्की कळवते. ओके. ओके, ठीक. काय काकू, फायनल स्पीच लिहायला घेतलं की नाही? आणि हो, शेवटी ना तुमचीच काकू असं बोलायला विसरू नका. त्याशिवाय ना स्पीच पूर्ण झाल्यासारखं नाही वाटणार. आणि हा, वाटल्यास तुमच्यासाठी एखादा केक मागवतो. आत्ताच सांगतो ऍडमिनला. कसं आहे ना, येणारा एम्प्लॉई वर्षभर थांबला, महिनाभर थांबला किंवा तुमच्यासारखा 10च दिवस थांबला, आम्ही सगळ्यांना हॅपीली सेंड ऑफ करतो. हे सांगा, तुम्हाला कोणता केक आवडतो? स्ट्रॉबेरी, चॉकलेट? तसं सांगायला मला. आणि हो, फेअरवेलचं काही गिफ्ट वगैरे हवंय का? तुमच्यासाठी तितकं बजेट नाही आमचं, देऊ काहीतरी. बाय द वे, कंपनी सोडली तरी तुम्हाला मी जे लोन दिलंय ते परत करायचं काकू, विसराल? अजून 1 तास आहे. तेच सांगतोय, 1च तास. हॅलो. हो मॅडम, आले. हॅलो. मला गुळाचा खडा दे आणि तोंड गोड कर. तोंड कसलं गोड करताय? ही वेळ तोंड गोड करायची नाहीये. का? काय झालं? तुझा चेहरा का असा कडवड झालाय? कावेरी मॅम आपलं ऑफिस सोडून जाणार आहेत वाटतं. त्यांचा आज लास्ट डे. का? तिला काय झालंय आता? काय झालं माहित नाही, पण राजवर्धन सर आणि कावेरी मॅम दोघे कुठल्या तरी मीटिंगला गेले होते आणि तिकडून आल्यावर सरांनी मला कावेरी मॅमचा एक्झिट फॉर्म रेडी करून ठेवायला सांगितलं. राजवर्धन पण ना, अगं पण कावेरी का सोडून चाललीये? एवढी चांगली मुलगी आहे ती. वॉचमन बाहेर उन्हात उभा राहतो म्हणून त्याच्यासाठी पंखा अरेंज केला. इथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी गुळ पाण्याची व्यवस्था केली. केवढा विचार करते ती इतरांचा. आणि तुला खरं सांगू, तिथे आल्यापासून आहे ना, ऑफिसचं वातावरण एकदम चैतन्यमय झालंय. आणि आता हे असं अचानक. हो ना, बघा ना, मलाही त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतंय. कावेरी मॅम जायला नकोय खरंच. खरंय तुझं. याविषयी मला ताईशी बोलावंच लागेल. मॅडम, तुम्ही काळजी करू नका. अगं कशी काळजी करू नका? कावेरी अगं
कावेरी मला हवी आहेस तू. हो मला माहिती आहे. मी एक काम करू का, मी बोलू का त्या इन्व्हेस्टरशी? मी त्यांना ओळखते चांगली. मी नको 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 असं काही करू नका. तसं केलं तर मग ती फसवणूक केल्यासारखं होईल ना. आणि माझी आई म्हणायची कोणाला फसवून मिळवलेलं यश फार काळ टिकत नाही. आणि मला माहितीये तुम्हालाही ते नाही आवडणार. उगीच माझ्या प्रेमाखातर तुमची तत्व नका मोडू. येते. ताई, मी ऐकलं ते खरं आहे का? कावेरी काम सोडून चालली आहे. आता 5 वाजताच कळेल आपल्याला. कावेरी मॅडम त्यांचा काही रिप्लाय आला का? नाही ना, तेच तर सांगायला आले होते तुला. काय करून बसलीस आहे? मी तुला सांगत होते असं करू नकोस. तुला माहिती ना राज किती हट्टी आहे. आता स्वतःचा हे का सोडणार नाही तो. का केलंस असं? हॅलो काकू. मिस कावेरी, वाजत आल्या 5. तुमचा एक्झिट फॉर्म रेडी करून ठेवायला सांगितलंय. त्यावर लवकरात लवकर सह्या करा. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. काय वेडेपणा आहे हा राजवर्धन. नाही ना आला अजून रिप्लाय? हे तुम्हाला हवी असतील तर तुमच्या विश्वासासाठी आणखी 5 मिनिटं घेऊ शकता. नाही म्हणजे विश्वासाची आणखी परीक्षा वगैरे बघायची असेल तर. नाही ठीक आहे. अगं ठीक आहे काय कावेरी? मॅडम मी शब्द दिलाय त्यांना. काकू, डोंट वरी. थांबवत नाहीये यांना. मोबाईल विसरलाय.
सर, त्या इन्व्हेस्टरचा फोन आला होता. त्यांना उद्या अर्जंट मीटिंग करायची आहे. ते इन्व्हेस्ट करायला रेडी झालेत. किती वाजता मीटिंग करायची विचारतायत. काय सांगू त्यांना? तू त्याला सांग, आम्ही नंतर त्यांना कॉन्टॅक्ट करतो. जा. हो ठीक. कावेरी मॅडम. सर, तुम्ही मला कबूल केलं होतं. इन्व्हेस्टरचा जर पॉझिटिव्ह रिप्लाय आला तर तुम्ही मी जे म्हणेन ते करा. सर, तुम्ही कबूल केल्याप्रमाणे आता मी जे म्हणेन ते तुम्हाला करावं लागेल. बरोबर आहे तिचं. काय करायचंय मी? बघा, नंतर नाही म्हणायचं नाही. काकू, राजवर्धनने एकदा शब्द दिला म्हणजे दिला, कळलं? ठीक आहे, मग आजपासून सिगरेट सोडायची. काय? आजपासून सिगरेट सोडायची. ती माझी पर्सनल गोष्ट आहे. चॅलेंज देताना तुम्ही हे म्हणाला नव्हतात की पर्सनल वेगळं आणि प्रोफेशनल वेगळं. तुम्ही तर म्हणाला होतात तुम्ही जे म्हणाल ते मी करेन. मग आता मी सांगतेय, सिगरेट सोडायची. जाऊ दे कावेरी, नाही जमायचं त्याला. एक मिनिट. तुम्हाला असं वाटतंय की मला हे जमणार नाहीये? हो, मग जमणार असेल तर मग हो म्हणायला एवढा वेळ का लागतोय? चॅलेंज एक्सेप्टेड. कावेरी, थँक्यू. इतक्या वर्षात प्रयत्न करूनही मला जे जमलं नाही ते तू करून दाखवलंस. तुझे आभार मानू तितके कमी.